आल्या आल्या बराच वेळ स्विमिंग केली स्विमिंग पूलमध्ये. आता आंघोळ वगैरे करून आता मी निघालो आहे. बायको माझी फोटो काढत बसली स्वतःचेच, माझ्याबरोबर नाही काढत, स्वतःबरोबरच काढत बसली. तर आता निघलो अलिबाग बीचवर आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला एकदम शॉर्टकटमध्ये अलिबाग दाखवणार आहे. जास्त वेळेचं बघायचं आणि मेन पॉईंट सगळे दाखवणार आहे. तर केला अलिबाग सिटीचा. तर आत्तापर्यंत तर अलिबाग सिटी मला खूप आवडली. गल्ली बोळतनं आपण आता बीचच्या साईडला चाललो आहे. छोटी गल्ली आहे, नारळाची झाडं चारी बाजूला. आणि आत्ता मला वाटते इथनं फक्त ते 13 मिनिटाच्याच अंतरावर आहे. बघू शकता दादा गाडी चालवतोय. जस्ट आत्ता बीचवर पोचलोय, गाडीतनं उतरतोय आणि आल्या त्यांचं ब्लॉगिंग चालू आहे. रणगाडा आहे भाऊ, मागं रणगाडा. करते तुम्हाला सरांना. तर आत्ता जर टाईम बघितला तर झाले 4:43 आणि हा काय व्ह्यू आहे अलिबाग बीचचा. आणि तिथं एक किल्ला आहे, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देणार आहे, तिथं जाणार पण आहे. तर सध्या हा व्ह्यू आहे अलिबाग बीचचा. आणि एंट्री तर तिकडनं केली आहे. आणि जर तुम्ही बघत असाल तर तिकडं आपण आपली गाडी लावली आहे थोडा. तर हा मेन बीच आहे अलिबागचा. आय लव्ह अलिबाग तिथे लिहिलेलं दिसतं तुम्हाला. अलिबाग बीचच्या आसपास पण बरेचसे हॉटेल आहेत की तिथे तुम्ही राहू शकता. आणि ह्या बीचवर वाईब आहे का नाही ह्याचं सगळ्यात मोठं उदाहरण असं आहे की जर तुम्ही खुश असताल तर कुठेही तुम्हाला वाईब मिळते, आणि जर तुम्ही खुश नसताल तर चांगल्या ठिकाणी पण वाईब भेटत नाही. तर बीच आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने वाईब घेऊ शकता. आणि बीचच्या आसपास पण बरेचसे हॉटेल आहेत, तिथं तुम्ही राहू शकता. पण आमचा जो विला आहे तो थोडासा लांब आहे, कारण आम्हाला थोडंसं प्रायव्हेट पाहिजे होतं. आम्ही थोडासा लांब विला घेतला होता. तर हा असा काय अलिबाग बीच आहे. साईडला छोटे हॉटेल आहेत. मला काय एवढे हॉटेल आत्ता पण इथे दिसले नाहीत, पण आहेत हॉटेल वगैरे आहेत. आणि हा काय असा इकडे व्ह्यू आहे. आणि आमचे कार्यकर्ते खूप मागं राहिले. तर आता 1 मिनिट त्यांच्या इथे जातो मी. आणि भाऊ अख्ख्या बीचवर लोक क्रिकेट खेळतात, अख्ख्या बीचवर क्रिकेट चालू आहे. असं वाटतं स्टेडियममध्ये आलो आहे. तर अलिबाग बीचवरती वॉटर स्पोर्ट्स वगैरे पण आहेत, पण बहुतेक 7 वाजता बंदच होतात. दादा, गोवा का अलिबाग? गोवा अलिबाग. गोवा अलिबाग मध्ये तर चूज आहे, गोवाच करणार आहेत. कारण आम्ही सारखे गोवाला जातो ना, आता चेंज म्हणून आम्ही खरं तर अलिबागला आलो आहे. तर हा काही व्ह्यू आहे अलिबाग बीचचा. 3-4 वेळा दाखवला आहे माहिती आहे, पण परत एकदा बघा. जी आत्ता मोठी शिट्टी वाजवली ती दादाने वाजवली आहे. काय माहीत कुणाला वाजवली, पण वाजवली आहे. असंच शिट्ट्या वाजवत असतो कुठं लांब गेलं की. पाण्यात जायची मला इच्छा आहे, पण प्रॉब्लेम आहे की इथं खूप चिखल झालाय. तर आता एकदा पाण्यात जाऊन बघतो मी की इकडचं पाणी खारट आहे का गोड आहे. नाही, पाणी ॲक्च्युली समुद्राचं खारटच असतं. पण जस्ट आता एक जाऊन आता एवढ्या लांब बोलतो, थोडे पाण्यात जस्ट पाय टाकूनच येतो. भाई बीच इतका लांब आहे आणि आत्ताच इथं सगळं चिखल सारखं, म्हणजे सगळं इथे इथपर्यंत बहुतेक मला वाटतं रात्री पाणी असेल. पाणी अजून तिकडे आहे, पण हे सगळं असं चिखलच झालं आहे. तर मी सांभाळून पाय टाकून चाललो आहे. पण मी आता पाण्यापर्यंत जाणारच आहे. बघू शकता अलिबागचं पाणी, आणि अलिबागच्या पाण्यात फायनली मी पाय ठेवलेला आहे. गोव्याच्या पाण्यात भरपूर वेळा पाय ठेवला आहे, पण अलिबागच्या पाण्यात मी पहिल्यांदाच पाय ठेवला आहे. एव्हरीवेअर वॉटरच वॉटर. एकदम असं क्यूटसा असा सनसेट होतोय. मला वाटतं अर्धा तासात सनसेट होईल. त्या फोटोवर तर मी जाणारच आहे, मी ठरवलंच आहे त्या फोटोवर जायचं आहे. इंटरेस्टिंग एकदम पाण्याच्या मध्ये सनसेट व्हायला मला वाटतं अर्धा तास आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं. फायनली अलिबागच्या पाण्यामध्ये आलो आहे. तर मी आणि माझा भाऊ पाण्यापर्यंत आलेलो आहे आधी. तर आम्ही दोघं पाण्यापर्यंत टोटोला घेऊन आलो पाण्यापर्यंत. आणि माझा भाऊ, आणि हा फर्स्ट टाइमच ह्याला इकडे आणले यांनी, बहुतेक फर्स्ट टाइमच बीच बघितला असेल ना. फर्स्ट टाइम त्यांनी बीच बघितला. खूप एक्साइटमेंट आहे त्याला. आणि भाऊ त्याच्या साईजवर जाऊ नका, आत्ता मोठे 2-2 कुत्रे आलते, त्यांना पळवलंय त्यांनी आत्ताच. तर साईज छोटा आहे, बॉम्ब छोटा आहे, पण धमाका खूप मोठा आहे. निडर व्यक्तिमत्व असणार असं आमचा टोटोला घेऊन फर्स्ट टाइम आम्ही बीचवर आलो आहे. आणि विचार केला बीचचा, तर सगळे बीच खरं तर सेम आहे, फक्त वाईब्स वेगवेगळ्या आहेत. कारण गोव्याला मला वाटतं इथं शॅक्स वगैरे असतात, पार्टी टाईम सारखं असतं. तर गोव्याची वाईब वेगळे, पण जर तुम्हाला पीस पाहिजे असेल, शांत पाहिजे असेल, जसं की दादाने तिथं बुक आणले, दादा पुस्तक वाचत बसले तिथं, आपल्या वाईब्स वेगळ्या आहेत. बाकी काय लाईफ तर चाललेलीच आहे. आणि बाकी तर मी तुम्हाला सगळं कंटिन्यू सांगेलच, काय चाललंय, कसं चाललंय. रेस्टॉरंट जस्ट आत्ता घरी आलो. 1-2 ठिकाणी गेलो, थोडीफार शॉपिंग केली आणि मार्केटमध्ये पण फिरलो आम्ही तिकडं अलिबागच्या. आणि काय दाखवणार असं वेगळं, काय असं दाखवायला मला वाटलं नाही. की माझं असं असतं की पॉईंट टू पॉईंटच दाखवायचं, उगाच काय पण दाखवायचं म्हणून दाखवायचं नाही. म्हणजे मला पटलं ते मी दाखवलं.
आणि बीचचा तर मेन तर व्ह्यू बीचचा होता. तर बीचचा व्ह्यू वगैरे मी तुम्हाला दाखवला सगळा तो कसा होता. त्यानंतर मी जर सांगितलं मार्केटला वगैरे गेलो, थोडंफार शॉपिंग केली, बायकोला वगैरे शॉपिंग करून दिली. बायको तर दिली, शॉपिंग वगैरे करून दिली तिला. आणि आत्ता आलो आहे. आता फटाफट आवरणार, अर्धा तास झोपणार, उठणार आणि डिनरच्या आधी जवळ स्विमिंग पूल. हे माहीत नाही का आपण खूप झोप आली आहे. चाललो बीचवर भरपूर म्हणून बहुतेक आज माझं ठरतं आलेलं स्विमिंग जवळ स्विमिंग करायची. पण स्विमिंग पूल आलो अर्ध्या तासात.